सुस्वागत. उपस्थित सर्व पाहुण्यांचे कश्यप परिवारातर्फे हार्दिक स्वागत. आपण देवळात जातो, देवासमोर उभे राहतो, देवाला हात जोडतो, काय नेलं असेल तर नारळ ठेवतो, मिठाई ठेवतो, शक्य झालं तर 10 रुपयाची नोटही ठेवतो. ही काय देवाच्या आपल्यावरच्या कृपेची किंमत असते का? नाही ना. प्रत्येकच जण आपल्या कुवतीप्रमाणे देवाचे आभार मानण्यासाठी त्याच्या समोर काहीतरी ठेवतो. देवाची कृपा तर आपल्यावर अहोरात्र असते. जसं एखादी गृहिणी अहोरात्र आपल्या घरच्या लोकांसाठी झटत असते, कुठलीही अपेक्षा न ठेवता, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून त्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद मानत असते. आणि कित्येकदा घरातल्या लोकांना याची कल्पनाच नसते. आपण जसं गरज पडेल तेव्हा देवाला हात जोडतो, तसं गरज पडेल तेव्हा आईची, बायकोची, सुनेची आठवण येणं हे योग्य आहे का? नाही, गृहिणीच्या कामांची किंमत करता येत नाही, मान्य आहे मला, पटलंय मला. पण म्हणून तिच्या कामांची किंमतच नसावी का? अरे सकाळी सगळ्यात आधी उठून पहाटेच्या पहिल्या चहापासून सुरुवात होते तिच्या कामांची. देवपूजा, नाश्ता, केर काढणं, धुणी, भांडी, डस्टिंग, खोलीतले बेड आवरणं, अमुक काम तमुक काम, म्हणजे अख्ख्या घराचं हाऊसकीपिंग, अख्ख्या घराचं हाऊसकीपिंग एकटी गृहिणी सहज सांभाळते. मग शेफ बनून स्वयंपाक करते, मुलं शाळेत जाणारे असली तर टीचर बनून दुपारी त्यांचा अभ्यास घेते, म्हाताऱ्या सासू सासऱ्यांची नर्स बनून, डॉक्टर बनून त्यांची काळजी घेते, नवऱ्याला काही कमी पडू नये म्हणून सतत त्याच्या मागे पुढे असते. कधी त्याची आई बनते, कधी त्याची मैत्रीण बनते. तो चिडला, संतापला, टेन्शन मध्ये असला तर त्याची काउन्सिलर बनते. आणि तो कुठे अडला तर त्याचा मेल इगो न दुखावता त्याची गाईडही बनते. 4 भिंतींचं जिवंत घर बनवते ही गृहिणी. परफेक्ट होम मेकर. तरी का ही आता मी सगळी सांगितली, ही सगळी प्रोफेशन्स आहेत, व्यवसाय आहेत हे. या प्रोफेशन्सना बाहेर जगात प्रोफेशनल फी मिळते, ज्याला आपण पगार म्हणतो, मोबदला म्हणतो. आणि गृहिणी मात्र कसलीही अपेक्षा न ठेवता हे सगळं दिवस रात्र करत असते. गृहिणीने जर का याचा मोबदला घ्यायचं ठरवलं ना, तर ती त्या घरातली सगळ्यात जास्त पैसे कमवणारी व्यक्ती असेल. नाही, गृहिणीच्या आनंदाला पैशाने मोजता येत नाही, त्याची किंमत पैशाने करता येत नाही, मान्य आहे मला. 50 रुपये प्लेट खिचडी हा काय आनंद नाही. तू जे काही करतेस ना, त्याची आम्हाला खूप खूप किंमत आहे. कसं सांगू तुला? तूच त्याची किंमत ठेवावीस. फक्त प्रत्येक गृहिणीच्या कामांची किंमत त्या घरातल्या सगळ्यांनी ठेवलीच पाहिजे. मला एक सांग, घरातल्या सगळ्यांसाठी झटणाऱ्या, त्यांना काय कमी जास्त हवंय नकोय ते पाहण्यासाठी, त्यांच्या सुखासाठी दिवस रात्र कष्ट करणाऱ्या, आपल्याला हवं तेव्हा आपल्या बरोबर असणाऱ्या, आपलं मन समजून घेणाऱ्या, काही अडलं नडलं, काही कमी पडलं तर सतत आपल्या पाठीशी असणाऱ्याला आपण काय म्हणतो? देव. देवच ना. मग माझ्यासाठी ही गृहिणी त्या घराला मिळालेला देवाचा आशीर्वाद आहे. आणि त्या आशीर्वादाची किंमत आपण सगळ्यांनी ठेवलीच पाहिजे. अगदी बरोबर बोलतायत सर आई. अहो सर, काय मी काय, आज मी बाहेर जातो, कामं करतो, पैसे कमावतो, कोणाच्या जीवावर? तुमच्यासारख्या गृहिणींच्या जीवावरच ना. आई, आजपर्यंत मला ऑफिसमध्ये जायला कधीही उशीर झालेला नाहीये, किंवा दमून घरी आल्यानंतर आता मी जेवण काय बनवू, किंवा मला असे कुठले प्रश्नच पडले नाहीयेत. हो, एवढंच कशाला, माझ्या बॅग मध्ये डबा भरलेला आहे की नाही हे सुद्धा मी कधी चेक केलेलं नाही, कारण मला कायम खात्री होती तो भरलेलाच असणार आहे. तुमच्यामुळे आज मी बाहेर जाते, पैसे कमावते, पण हे सगळे फक्त माझ्या एकटीचे कष्ट आहेत असं वाटतंय का तुम्हाला? नाही, तुमचे सुद्धा तितकेच कष्ट आहेत आई.
मग तुमचाही तेवढाच हक्क असायला हवा ना. आहे. तुझ्या प्रेमाची किंमत नाहीये. ती किंमत मी देऊ शकीन एवढा मी श्रीमंतही नाही. मला एवढंच सांगायचंय, तू जे काय करतेस ना त्याबद्दल थँक्स. खरंच थँक्यू आई. मोरया रे पप्पा मोरया रे, मोरया रे पप्पा मोरया रे, मोरया रे पप्पा